रामकृष्ण हरी माऊली. मी सिद्धेश ताकवले. जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. अहम वाघा सोहम वाघा प्रेमन गारा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, असा संत एकनाथ महाराजांचा अभंग गात जेजुरीमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांवर आणि माऊलींच्या पालखीवर खंडेरायाच्या भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. आज बोरावके मळ्यामध्ये सकाळची न्याहारी करून आणि यमाई शिवरीमध्ये पालखी भोजन उरकून पुढे सासवडच्या वरून आता जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलं. हा 17 किलोमीटरचा टप्पा पार केला आणि पालखी सोहळा जेजुरीजवळ आल्यावर लांबून खंडोबाचा गड दिसू लागला. यावेळी पालखी रथाच्या पुढे मागे असणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांनी गाणी अभंग भारुड म्हणत मार्तंड मल्हारीच्या नगरीत पालखी दाखल झाली. सोपान काकांच्या सासवड नगरीतून पाहुणचार आटपून माऊलींची पालखी मार्तंडाच्या मल्हारीच्या नगरीत विसावली. माऊली वारीच्या या टप्प्यावरचे हे काहीसे क्षण असतात ना, जे अनुभवण्यासाठी ना हे वारकरी वर्षभर वाट बघत असतात. दिवे घाटातला तो ऐतिहासिक टप्पा असेल, जेजुरीवरती पालखीवरती आल्यानंतर भंडाऱ्याची ती उधळण असेल, पालखीच्या टप्प्यावरचे ते रिंगण असेल आणि बंधू भेटीचा तो सोहळा, विठुरायाचं ते डोळे दिपवणारं दर्शन असेल, यांसारख्या क्षणांची शिदोरी वर्षभर आपल्या डोळ्यामध्ये साठवून हे वारकरी परतीच्या प्रवासाला लागतात. ज्ञानोबा माऊलींची पालखी आज मार्तंड मल्हाराच्या जेजुरीमध्ये मुक्कामी आहे, तर दुसरीकडे जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज वरवणमध्ये मुक्कामी असणार आहे. काल उरुळी कांचन मधला पाहुणचार आटपून तुकोबा वारीच्या पुढच्या प्रवासासाठी सुद्धा लागले. पाहुयात वारीच्या या टप्प्यावर आतापर्यंत काय काय घडलंय. माऊली दरम्यान आज पालखी जेजुरीत आल्यावर पालखीवरती भंडाऱ्याची मुक्त उधळण करण्यात आली. याची परंपरा नेमकी काय आहे हे जाणून घेऊयात. जाऊयात माझे सहकारी प्रशांत सागवेकरांकडे. सिद्धेश, आपण बघू शकतो आता जेजुरीमध्ये आहे आणि आज माऊलींची पालखी जेजुरीच्या मुक्कामी आहे. ज्या वेळेला माऊलींची पालखी ही जेजुरीमध्ये येते त्यावेळेला या ठिकाणी पारंपरिक भंडारा उधळण्याची एक पद्धत आहे आणि फार पूर्वीपासून ही पद्धत या ठिकाणी अवलंबली जाते. या ठिकाणी असलेले स्थानिक नागरिक, पंचक्रोशीतले नागरिक, खंडेरायाचे भक्त हे सगळेजण माऊलींच्या पालखीच्या स्वागताकरता म्हणून या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण होते. तू बघू शकत असशील कशा पद्धतीनं वारकऱ्यांमध्ये उत्साह आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या गोष्टीची प्रतीक्षा होती, माऊली आपल्या गावामध्ये येणार, त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी गेल्या अनेक दिवसांपासून जेजुरीमध्ये सुरू होती आणि अखेर तो आज क्षण आला. माऊलींची पालखी ही जेजुरीमध्ये येऊन आता पोहोचलेली आहे आणि त्यांची जोरदार स्वागत माऊलींचं हे या ठिकाणी झालेलं आहे. हरिनामाचा अखंड जयघोष, ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष, या जयघोषामध्ये माऊलींचा पालखीचं स्वागत खंडेरायाच्या जेजुरीमध्ये झालेलं आहे आणि एक अवर्णनीय अशा सोहळा आपल्या सगळ्यांना आज या जेजुरी नगरीमध्ये पाहायला मिळाला. आणखीन एक वैशिष्ट्य सिद्धेश तुला सांगेन की यावर्षी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये कमालीची गर्दी आहे. असंख्य भाविक, असंख्य दिंड्या, असंख्य वारकरी हे या वारी सोहळ्यामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. सुरुवातीचा जो काळ होता वारीचा, पावसाचं त्या ठिकाणी सावट होतं, नैसर्गिक आपत्ती होती, त्यामुळे पहिले 1-2 दिवस ह्या वारी सोहळ्यामध्ये वारकऱ्यांना सहभागी होता आलं नाही. पण त्यानंतर मात्र प्रचंड म्हणजे पुण्यापासून अनेक दिंड्या वाढल्या, वारकऱ्यांची संख्या वाढली, स्थानिक लोक जी आहेत ती वारीमध्ये सहभागी व्हायला लागली आणि आज मी जेजुरीमध्ये आहे. माझ्या आजूबाजूला तू बघत असशील की कशा पद्धतीनं या वारी सोहळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी होत आहेत.
मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आलेले आहेत. मग पंचक्रोशी असेल, पुणे असेल, सासवड असेल किंवा इकडे फलटण असेल, या दोन्ही बाजूकडून नागरिक आज जेजुरीमध्ये आहेत. कारण जेजुरीचा हा जो नजारा आहे हा नजारा अगदी पाहण्यासारखा असतो. म्हणूनच खरं तर हा जो भंडारा आहे त्या भंडाऱ्याच्या अनुषंगानंच याला सोनियाची जेजुरी असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे हा जो भंडारा आहे त्या भंडाऱ्यांची ही जी उधळण आहे ती उधळण अगदी डोळ्याचं पारणं फेडणारी आहे. खरं आहे. त्यामुळे माऊलींची पालखी जेव्हा आज जेजुरीमध्ये मुक्कामी असणार आहे आणि त्यामुळेच जेजुरी नगरीत ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषात अक्षरशः न्हाऊन निघाली. सोबतच खंडेरायाच्या गाभाऱ्यात सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे आपण मार्तंड मल्हारीचं दर्शन घर बसल्या घेतोय. जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिरामध्ये आज आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. मल्हारी वारकरी असा एक फुलांची सजावट केलेला बोर्ड सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतोय. विविध फुलांची सजावट आज गाभाऱ्यामध्ये करण्यात आलेली होती. सोबतच पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हा भंडाऱ्याची मुक्त उधळण सुद्धा वारकऱ्यांवरती करण्यात आली. सोबतच जेजुरी गडावरती सुद्धा वारकऱ्यांनी खंडोबाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली होती. येळकोट येळकोट जय मल्हार आणि ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष हा संपूर्ण जेजूर गडावरती ऐकायला मिळाला आणि याच घोषणांमधून मल्हारी मार्तंडाचा गड आज न्हाऊन निघालाय. माऊली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज जेजुरीमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे खंडेरायाच्या जेजुरीमध्ये आज कमालीचा उत्साह पाहायला मिळतोय. जेजुरीच्या वारी मार्गावरती आज अनेक उपक्रम सुद्धा पाहायला मिळत आहेत. मुंबईहून आलेले माऊली चॅरिटेबल ट्रस्टनं मेडिकल कॅम्पच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा सुद्धा सुरू केली. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आज जेजुरीमध्ये आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज माऊलींची पालखी जेजुरीमध्ये आहे. या मार्गावरती वारी मार्गावरती जेव्हा पालखी चालते तेव्हा वेगवेगळ्या गावांमध्ये उपक्रम दिसतात. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा उपक्रम असतो वैद्यकीय सेवा. अनेक चॅरिटेबल ट्रस्ट असतील, संस्था असतील, मंडळं असतील, अशा पद्धतीनं वारी मार्गावरती वारकऱ्यांची सेवा करत असतात. त्यांच्या जी काही दुखणं असेल, आजार असेल, कारण बरेच किलोमीटर हे लोक चाललेले असतात त्यामुळे त्यांना खूप थकवा येतो, पाय दुखत असतात. अशा सगळ्या आजारांवरती उपाय करण्याचं काम या संस्था करतात. माऊली चॅरिटेबल ट्रस्ट आहे मुंबईची, ज्यांनी या ठिकाणी सेवा करण्याकरता म्हणून ते आलेले आहेत. आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रामध्ये. कशा पद्धतीनं सेवा करताय आणि किती वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे? तुमचं नाव सांगा, तुमच्या उपक्रमाबद्दल सांगा. मी डॉक्टर दीपक मोहिते. गेले 34 वर्षे आपली सेवा आहे. संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट एकच आहे की वैद्यकीय सेवा मोफत देणं. त्याचबरोबर ज्या वारकरी जे चालतात त्यांच्यासाठी जेजुरी, वेळापूर, बंडी, शेगाव, वाकरी आणि पंढरपूर येथे जवळजवळ 1 लाख वारकऱ्यांना मोफत अन्नदान केलं जातं. त्याचबरोबर आपल्या संस्थेची वैद्यकीय जी आपली दिंडी पण आहे, जी स्वामींची दिंडी आहे. स्वामींची दिंडी म्हणजे महाराष्ट्रातील एकमेव दिंडी जी आहे जी आळंदी ते पंढरपूर केली जाते आणि हे वारकऱ्यांना संपूर्ण मोफत सेवा दिली जाते. मॅडम, आत्ता महिला खूप आहेत यावर्षी वारीमध्ये. काय समस्या असतात त्यांच्या, काय अडचणी असतात आणि कसं सोल्युशन तुम्ही देता? नमस्कार, माझं नाव डॉक्टर दीपा बंडगर. बघा, वारी जी आपली सुरू होते ही पावसाळ्याचा काळ असतो. पावसाळ्यामध्ये अनेक आजार जसे की पोटाचे विकार तर असतातच, पण महिलांना जसं त्यांना त्यांच्या मासिक पाळीचे त्रास असतात. पुन्हा चालून जर आपल्या पायाचं घर्षण होतं तर त्यामुळे स्किनच्या इतरही त्रास होतात. त्याचबरोबर त्यांना विकनेस येतो. म्हणजे ह्या सगळ्या महिलांच्या स्पेशल हे आहेत. त्याचसोबत त्यांना जुलाब, उलटी, जसे पाण्याचं हायजीन नाही व्यवस्थित सांभाळलं गेलं आणि पोट बिघडतं, गॅसचे प्रॉब्लेम होतात, ॲसिडिटी होते. ह्या सगळ्या आजारांवर पण आम्ही आमच्याकडे औषधं तर उपलब्ध आहेत. लावण्याचे क्रीम आहेत आपल्याकडे मल्टीविटॅमिन आहेत, ORS आहे, त्याचबरोबर ग्लुकॉन-डी आहे. म्हणजे असे त्यांच्या ज्या काही व्याधी आहेत त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतो. आणखीन कोणते कोणते उपक्रम वारीमध्ये होतात? कारण आता मी या ठिकाणी पाहतोय पाय चेपून देण्यापासून सुद्धा तुम्ही सगळं करत असता. आमच्या दिंडीचा म्हणजे आमच्या या वारीचा हा जो उपक्रम आहे माऊली चॅरिटेबल मेडिकल ट्रस्ट, हा सर ह्याच्यामध्ये अंडर आपले भरपूर उपक्रमांचा हा संच आहे.
ह्याच्यामध्ये पादसेवा आहे, आपल्या खोकल्याच्या औषधासाठी औषध वाटप आहे, आपलं चष्मा म्हणजे डोळे तपासणी मोफत सोबत चष्मा वाटप आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा जो त्रास वारकऱ्यांना असो तो आहे पायाला फोड येणे, पायाला जखमा होणे. त्यासाठी आमच्याकडे इथे ड्रेसिंगचे एक वेगळं काउंटर उघडलं जातं. त्याचबरोबर आता तुम्ही हे बघताय, आम्ही यावर्षी 100 लिटर आयुर्वेदिक तेल जे आम्ही स्वतः फॉर्म्युलेशन करून बनवलं गेलं आहे ते आणलं आहे आणि ते इथून ते वाखरीपर्यंत जवळजवळ वेळापूरपर्यंत आमचं संपून जातं. म्हणजे हे पूर्ण एवढी पादसेवा आपली केली जाते. अजून एक उपक्रम आम्ही केला की काही ह्यांना अनवाणी चालल्याचा त्यांचा संकल्प असतो, त्यांच्यासाठी आम्ही कापडाचे पादत्राणे पण प्रोव्हाइड करतो. म्हणजे जे जे प्रकारे आम्ही पोचू शकतो. यावर्षी मसाजर, इलेक्ट्रिक मसाजर पण आणला आहे. म्हणजे हाताचा मसाज तर आहेच, पण आपण आता नवीन टेक्नॉलॉजी आली तर त्याचाही वापर करून कसं सुसह्य करता येईल त्यांची ही वारी, हा आपला प्रयत्न असतो आणि हा असा अखंड राहणार आहे. कोणत्या कोणत्या पॅथी वापरता? कारण प्रत्येक वेळेला ॲलोपॅथी किंवा होमिओपॅथीच कामाला येईल असं नाही, आयुर्वेद पण अनेक वेळेला कामाला येईल. सर, इथं आपण आयुर्वेद वापरतोच, ॲलोपॅथी वापरतो, होमिओपॅथी वापरतो. त्याचबरोबर ज्या बाकी जसं जे आहेत अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये येतं मसाज आलं, ॲक्युप्रेशर आलं, हे सगळं आम्ही या संपूर्ण या अंडर आम्ही ट्रीटमेंट करतोच. निश्चितपणानं आपण पाहतोय माऊली चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं माऊलींसाठीची ही सेवा आहे आणि ही सेवा अगदी आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण वारी मार्गामध्ये सातत्यानं सुरू असते आणि त्याचा लाभ असंख्य वारकऱ्यांना होतो. खरं तर आत्ताच्या काळाची वैद्यकीय सेवा ही नितांत गरज आहे. अनेक ठिकाणी वारकऱ्यांवरती अशा पद्धतीनं आजार येतात किंवा संकट येतात, अडचणी येतात. नेमकं त्यावेळेला काय करावं हे कळत नाही. मग अशा वेळेला एखादी संस्था, एखादं मंडळ जर सोबत असेल तर निश्चितपणानं त्यांना त्याचा फायदा होतो. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीहून. माऊली या पायी वारीमध्ये जसं आपण आता बघितलं की मेडिकल कॅम्प सुद्धा असतात वारकऱ्यांच्या सेवेसाठी, सोबतच अन्नदानाची सेवा सुद्धा या वारीमध्ये केली जाते. सोबतच वारकऱ्यांच्या काही त्यांच्या गरजा असतील किंवा वारीमध्ये चालताना जर कोणाला लागलं तर त्यासाठी प्रथमोपचार केंद्राची सुद्धा सुविधा या वारीमध्ये असते. वारकऱ्यांसाठी अन्नाची सुविधा असते, पाण्याची सुद्धा पुरवठा केला जातो. मात्र जेजुरीमध्ये वारी सेवेसाठी खूप मोठ्या संख्येनं सेवेकरी आलेले पाहायला मिळतात. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया आणि लेवा युथ फोरम या दोन संस्थांनी एकत्रित येत वारकरी सेवा सुरू केली आहे. अहो, पहिल्यांदाच वारीमध्ये सहभागी झाल्यानं दोन्ही संस्थेच्या सेवेकरांमध्ये उत्साह सुद्धा पाहायला मिळतोय. या सेवेकरांच्या भावना सुद्धा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता जेजुरीमध्ये आहे आणि जेजुरीमध्ये आज माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. माऊलींच्या पालखीचा मुक्काम ज्या ज्या गावांमध्ये असतो त्या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. आता माझ्यासोबत जी मंडळी तुम्ही पाहता आहात हे अंबरनाथवरून आलेत. रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरिया आणि लेवा पाटील ग्रुप ह्या दोन्ही लेवा युथ फोरम या सगळ्यांनी एकत्रपणे एक उपक्रम या ठिकाणी केलेला आहे. एक म्हणजे वारकऱ्यांची सेवा आणि दुसरं म्हणजे वारकऱ्यांसाठी अन्नदान. आपण या सगळ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं जय महाराष्ट्रमध्ये. आपलं नाव सांगा आणि किती वर्षांपासून आपण हा उपक्रम करताय? आता माझं नाव संदेश नामदे. आम्ही मेंबर आहेत रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ इंडस्ट्रियल एरियाचे. तर आम्ही प्रत्येक वर्षी इथे मेडिकल कॅम्प, फूड डोनेशन आणि सगळं काय करतो. ह्या वर्षी आम्ही राजगिरीचे लाडू आणि पाणी वाटप करणारे लेवा फाउंडेशन बरोबर. लेवा फाउंडेशन यूथ फोरम तुम्ही सुद्धा सहभागी झालेले आहात. कसं वाटतंय आणि किती वर्षांपासून हा उपक्रम करताय? रामकृष्ण हरी माऊली. आमचा पहिलाच वर्षाचा हा उपक्रम आहे. आम्ही पहिल्यांदाच ही सेवा राबवतो आहे. सर्व तरुणांच्या माध्यमातून आम्ही राबवण्याचे प्रयत्न करतो आहे की तरुणांना वारीचा आनंद घेता आला पाहिजे, अध्यात्माचा आनंद घेता आला पाहिजे. त्यासाठी आम्ही पहिल्याच वर्षी जलदान हा महायज्ञ राबवला आहे. 50,000 पाण्याच्या बॉटल आम्ही इथे आणलेल्या आहेत वाटण्यासाठी. जवळजवळ 40 ते 50 लोकांची टीम आमची इथे आलेली आहे आणि सकाळपासून एवढा आनंद घेत आहोत आम्ही वारीचा. प्रत्येक वारकऱ्याच्या पायाला जेव्हा आम्ही पाय लावतो आहे तेव्हा असं वाटतं ज्ञानेश्वर माऊलींनी आम्हाला जो आशीर्वाद दिलेला आहे ते खरंच मागच्या जन्माची पुण्यही आहे आमची, म्हणून आम्ही इथपर्यंत पोचलो आहे. आणि सर्व लोक जे आलेले आहेत ना हे सर्व नशीबवान लोक आहेत. यांचं जे बळ आहे ते माऊलींनी आणि भगवान श्री पांडुरंगाने दिलेलं बळ आहे आणि आम्हाला दरवर्षी असंच देऊ. यावर्षी आम्ही 50,000 आणले, पुढच्या वर्षी आम्हाला 5 लाखाचं बळ देऊ, हीच विनंती. तुम्हालाही शुभेच्छा त्यासाठी. पण कसा अनुभव होता दोघांचाही? दोन्ही
संघटनांचा, कारण दोन्ही वेगळ्या संघटना आहेत, एकत्र काम करतात? नाही, आता आम्ही कसं डिसाईड केलं का जे काय सेवा करायची आहे ते मिळून करायचे. आता आम्ही यांना कॉन्टॅक्ट केलं, ते आमच्यावर आले. आता पुढच्या वर्षी अजून 2 संघटना आमच्यावरच होते. तर आमचा हा परिवार खूप मोठा होत चालला आणि आमची हीच इच्छा आहे की आम्ही सगळ्या वारकऱ्यांना सेवा देऊ. तुमचा अनुभव कसा होता पहिल्या वर्षीचा, आणि आता पुढच्या वर्षीसाठी प्लॅनिंग आत्तापासूनच करताय? माऊली ही सेवा आहे ना, मरेपर्यंत घडत राहावं हीच फक्त इच्छा आहे. प्रत्येक आमच्या संस्थेच्या किंवा प्रत्येक संस्थेच्या प्रत्येक तरुण किंवा सदस्य जो असेल त्याला ही सेवा घडत राहावी हीच माऊली चरणी प्रार्थना आहे. अगदीच, तुमच्याकडून ही सेवा सातत्यानं घडत राहावी ही आमच्याही शुभेच्छा आहेत तुम्हाला. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रासाठी, जेजुरीहून. माऊली, बघितलं का कशा पद्धतीनं वारकऱ्यांची सेवा या वारीमध्ये केली जाते. वारीच्या या टप्प्यावरचे हे काही क्षण बघितल्यानंतर आता वेळ झाली आपल्याला पण थोडा विसावा घ्यायची. लगेचच भेटूयात. पाहत रहा जय हरी विठ्ठल. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन. अपचन, जुलाब, वायू, चक्कर, उलटी, गॅस यावर एकच इलाज. वल्लभ विजय संस्थ, राजबिंदू. आता पोटदुखीला राम राम. विश्वासाची परंपरा, समृद्धीची हमी. 25 वर्ष शेतकरी बंधूंच्या सेवेत ग्रीन गोल्ड सीड्स. ग्रीन गोल्ड बियाणं अस्सल हिरवं सोनं. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं या कार्यक्रमात स्वागत आहे. माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेव्हा जेजुरीत पोहोचते ना, तेव्हा खंडेरायाच्या भंडाऱ्याची उधळण होते. सोबतच अन्य दिंड्या, पालख्या या जेजुरीमध्ये येत असतात. तेव्हा सुद्धा भंडारा उधळला जातो. श्रीपाद बाबा रामदास बाबांची पालखी जेव्हा जेजुरीमध्ये आली तेव्हाही असाच भंडारा उधळून हरिनामाच्या गजरामध्ये आनंद साजरा केला गेला. या पालखीच्या प्रमुखांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. पाहूयात. जय हरी विठ्ठल. मी आता जेजुरीमध्ये आहे आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय खूप मोठा उत्साह आहे, कारण आज जेजुरीत पालखी मुक्कामी आहे. एक प्रथा आहे जेजुरीची, ज्या वेळेला पालख्या, दिंड्या या जेजुरीमध्ये येतात त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये भंडाऱ्याची उधळण होते. जेजुरीचा खंडोबाचा भंडारा हा सगळ्यांसाठी प्रसाद आहे. माझ्यासोबत आता श्रीपाद बाबा आणि रामदास बाबा यांची पालखी आहे आणि त्यांचे मुख्य आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया. हो, तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलात? माझं नाव नंदकुमार किसनराव गोते. मी सिरसवडीवरून आलो आणि आळंदीपासून पालखी सोहळा सुरू झाला. किती वर्षापासून तुम्ही येत आहे आणि कसा उपक्रम असतो? पालखी सोहळ्याला 28 वर्ष झाली. 28 वर्ष झाली. मी पहिल्यापासून पालखी सोहळ्यामध्ये सहभागी आहे. कसा कसा मार्ग तुम्ही निवडता आळंदी ते पंढरपूर? कशासाठी? नाही, कसा मार्ग असतो आळंदी तो पंढरपूर? माऊलींचा जो मार्ग आहे ना तोच मार्ग. माऊलींच्या मार्गाबरोबरच येतो आम्ही आळंदी ते पंढरपूर. फक्त आम्ही मुक्कामी एक दिवस पुढे असतो. आणि भंडाऱ्यामध्ये तुम्ही सगळेजण न्हावून निघालेले आहात. या भंडाऱ्याचं जे महत्त्व आहे ते आपण प्रेक्षकांना सांगूया. विषय असा आहे, हा जो खंडेश्वर भगवान परमात्म्याचा जो भंडारा आहे ते आमच्याकरता आनंदाचा आणि सोन्याचं लेणं आहे. आम्ही या इथं आल्यानंतर आमच्या श्रीपाद बाबांचा, रामदास बाबांचा सोहळा ज्यावेळेस इथं विसावला जातो, आम्ही सगळे वारकरी त्या भंडाऱ्यामध्ये. वास्तविक भंडारा हा सर्व दुर्गुणांचा, सर्व आजारांचा नाश करणारा तो भंडारा आहे. तो आम्ही सर्वांगावर घेतो, आमच्या कपाळी लिहिला जातो आणि त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये माऊलींच्या सोहळ्याबरोबर संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा यांचा हा पालखी सोहळा आम्ही सगळे मंडळी गेल्या 28 वर्षापर्यंत अविरतपणे आनंदाने सगळे मंडळी खुश. अनेक दानशूर व्यक्तिमत्व आहे जे तुमच्याशी आता या ठिकाणी बोलले. त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी हा 25 लाखाचा चांदीचा रथ या ठिकाणी बाबांच्या या सोहळ्याला समर्पित केला आहे. खूप आनंदामध्ये आम्ही सगळेजण ही वारी करतो आणि इथं आल्यानंतर अगदी शिनभाग निघून जातो. एक एक दिवस आम्ही पुढे जातो ना त्यावेळेस आमच्या आनंदाला उधाण येतं आणि आम्ही खूप नाचत किती दिवसांचा हा सगळा प्रवास आहे? सगळा आमचा 19 दिवसाचा प्रवास आहे. टोटल 19 दिवस.
आणि किती किती मुक्काम तुम्ही कुठे कुठे थांबता? आम्ही दर दिवशी एक मुक्काम 19 दिवस मजल दर मजल करत एक मुक्काम करतो. 17, 18, 16, 19 असं दर मजल करत किलोमीटर साधारणतः किती लोक असतील तुमच्या दिंडीत आता? आता आमच्या श्रीपाद बाबा आणि रामदास बाबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये किमान कमीत कमी 2000 लोक आहेत आज सध्या इथं. हां, खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. आणि आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून तुमच्या दिंडीला हा एक छोटंसं गिफ्ट, आमचे प्रायोजक ग्रीन गोल्ड सीड्स यांच्याकडून. धन्यवाद तुम्ही सहभागी झालात त्याकरता. कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून. या पालखी सोहळ्यामध्ये फक्त ज्ञानोबा माऊली आणि तुकोबांची दिंडीच नसते, तर या दिंडीमध्ये हजारो दिंड्या ह्या प्रवास करत असतात. अहो, पांडुरंगाचं ते 20 ते 25 सेकंदाचं दर्शन सुद्धा आयुष्यभर ती शिदोरी घेऊन जाण्यासारखी असते. वारी चुकायची नाही असं म्हणत प्रत्येक वारकरी या वारीमध्ये सहभागी होत असतो आणि पंढरीची वाट चालत असतो. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या सहभागी होतात. माहूरगड येथून आलेली दिंडी सुद्धा अशीच या दिंडीमध्ये सहभागी झाली. दिंडी आधी माहूरगड ते आळंदी असाच प्रवास करते आणि नंतर आळंदी ते पंढरपूर मार्गक्रमण करत असते. या दिंडीमध्ये सहभागी झालेल्या माऊलींसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकरांनी. जय हरी विठ्ठल. मी आता जेजुरीमध्ये आहे आणि अगदी जेजुरी गडाच्या समोरच आपण आहोत आणि हा सगळा वारी मार्ग आहे. या मार्गावरून अनेक दिंड्या वारकरी ह्या जेजुरीमध्ये येतात आणि जेजुरीचा आजचा मुक्काम आहे. माझ्यासोबत माहूरगडची दिंडी आहे, आपण त्यांच्यासोबत बोलूया. स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये. तुमचं नाव सांगा आणि माहूरगडवरून कधी दिंडी निघते? मी संतोष महाराज राठोड, माहूरगड इथून माझी दिंडी 25 तारखेला प्रस्थान झालेलं आहे. माऊलीच्या आळंदीसाठी प्रस्थान झाल्याच्या नंतर माऊलीच्या पायवारी सोहळ्यामध्ये आम्ही वाटचाल करत आहे. अच्छा, माहूरवरून तुम्ही आळंदीला येता आणि आळंदीवरून पंढरपूरपर्यंत हा प्रवास असतो. कसा प्रवास करता? किती वारकरी सहभागी होतात? माझ्या दिंडीमध्ये सर्व वारकरी 150 आहेत माझ्या दिंडीमध्ये. त्याकरिता सर्व वारकरी मंडळी येऊन मी वाटचाल करतो पंढरपूरसाठी, आळंदी ते पंढरपूर. साधारणतः किती वर्षापासून माहूरगडची ही दिंडी सुरू आहे? जे 38 वर्षापासून करतोय मी. किती बदल झालाय दिंडीमध्ये असं वाटतं तुम्हाला आतापर्यंत? वर्षानुवर्ष बद्दलच चालू आहे. आनंद आहे यावर्षी, आणखी सोहळ्यामध्ये आनंद आहे. नक्कीच. आणखीन कोण कोण याच्यामध्ये आता नवीन पिढी सहभागी होते का? मुलं सहभागी होतात का? हा, तरुण पिढीचे पोरं पण माझ्या दिंडीमध्ये आहे आणि तरुण पोरं गायनाचे ओढे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवरी अशा प्रकारे लोक नाचतात. म्हातारे पायी चालतात, आजीबाई पण पायी चालतात. एवढे आनंद आहे ते सर्व माऊली माऊली म्हणून सर्व लोक आनंदी आनंद आहे. नक्कीच. एक गाणं तुमच्याकडून मला म्हणून हवंय, पण त्याआधी आमचे प्रायोजक राजबिंदू यांच्याकडून तुम्हा सगळ्यांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एक हे थांबा 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 बस 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 नाव दिसू दे, नाव बाजूला काढा, हात. हां, आता एक छानपैकी गाणं होऊन जाऊ दे आमच्या प्रेक्षकांसाठी. म्हण रे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोहळा काय वानू, तो सुख सोहळा काय वानू. 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव, विमानाची दाटी पुष्पाचा वर्षाव. स्वर्गावर. अशा पद्धतीने हा वारी सोहळा पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करतोय आणि आज माऊलींचा मुक्काम हा जेजुरी गावामध्ये आहे.
आणि अशा पद्धतीने उत्साह आणि आनंदाचं वातावरण आपण सगळेजण अनुभवतो आहोत. कॅमेरामन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर, जय महाराष्ट्रसाठी जेजुरीतून. माऊली, वारीच्या या टप्प्यावरती वारकऱ्यांमध्ये किती उत्साह आहे हे सुद्धा आपण आता बघितलं असेलच. मात्र वारीच्या या टप्प्यावरती उद्या काय होतं हे सुद्धा मी घेऊन येणार आहे तुमच्या सोबत जय हरी विठ्ठलमध्ये. सहप्रायोजक राजबिंदू आणि ग्रीन गोल्ड सीड्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. 100% गाईच्या दुधापासून बनलेलं शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन. अपचन, जुलाब, वायू, चक्कर, उलटी, गॅस यावर एकच इलाज. वल्लभ विजय संस्थ, राजबिंदू. आता पोटदुखीला राम राम. विश्वासाची परंपरा, समृद्धीची हमी. 25 वर्ष शेतकरी बंधूंच्या सेवेत ग्रीन गोल्ड